मित्रांनो, या व्हिडिओ लेसनमध्ये आपण शिकणार आहोत व्हर्टिकली अँड क्रॉसवाईज मल्टिप्लिकेशन। ही जी मेथड आहे, ही जी पद्धत आहे, ही जनरल मेथड ऑफ मल्टिप्लिकेशन आहे। म्हणजे जनरल मेथड ऑफ मल्टिप्लिकेशन याचा अर्थ असा होतो की कुठल्याही नंबर्सचं मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता, कुठलेही नंबर्स आणि कितीही डिजिट्स असणारे नंबर्सचं मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता। थोडं डिस्क्रिप्शन आपण वाचून घेऊ। This is general method of multiplication based upon the sutra ऊर्ध्व तिर्यक भ्याम in Vedic mathematics। आता हे जे मल्टिप्लिकेशन आहे, वर्टिकली अँड क्रॉसवाईज मल्टिप्लिकेशन, हे वैदिक गणितातल्या ऊर्ध्व तिर्यक भ्याम या सूत्रावरती आधारित आहे। ऊर्ध्व याचा अर्थ सरळ, सरळ वरच्या दिशेने ऊर्ध्व म्हणजे, आणि तिर्यक म्हणजे क्रॉसवाईज, म्हणून याचं नाव आहे वर्टिकली अँड क्रॉसवाईज। स्वामीजी या सूत्राला क्राउनिंग जेम ऑफ वेदिक मॅथमॅटिक्स असं म्हणायचे, कारण हे जे सूत्र आहे ऊर्ध्व तिर्यक भ्याम, हे जवळपास सगळ्या मॅथमॅटिकल ऑपरेशन्स मध्ये वापरण्यात येतं। ते बेसिक लेव्हलचे ऑपरेशन्स असो की ॲडव्हान्स्ड लेव्हलचे ऑपरेशन्स असो, म्हणजे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन यामध्ये तर ह्या सूत्राचा वापर होतोच, पण कॉम्प्लेक्स नंबर्स, ट्रिग्नॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री म्हणजे त्रिकोणमिती, या त्रिकोणमितीमध्ये सुद्धा या सूत्रांचा वापर होतो। कॅल्क्युलस मध्ये सुद्धा या सूत्राचा वापर होतो। अतिशय उपयोगी असं हे सूत्र आहे। तर सगळ्यात पहिले आपण व्हर्टिकली अँड क्रॉसवाईज मल्टिप्लिकेशन शिकणार आहोत, आणि या कोर्समध्ये आपण अशा दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन शिकणार की ज्या दोन नंबर्समध्ये जास्तीत जास्त 3 डिजिट्स असतील। तर सुरुवात करूया आपण। तर आपण हे आता मल्टिप्लिकेशन कसं असतं हे समजून घेऊ प्रॉपरली। पहिलं उदाहरण, 23 into 46। ठीक आहे, 23 into 46। तर मित्रांनो, या मल्टिप्लिकेशनचं सगळ्यात मोठं विशेष हे आहे की या मल्टिप्लिकेशनचं उत्तर लिहत असताना आपल्याला किती स्टेप्स कराव्या लागतील हे आपण सांगू शकतो। कसं पहा, मल्टिप्लिकँड म्हणजे गुणण्या, मल्टिप्लिकँड मध्ये 2 डिजिट्स आहेत आणि मल्टिप्लायर मध्ये सुद्धा 2 डिजिट्स आहेत। म्हणजे समजा नंबर ऑफ डिजिट्स इन मल्टिप्लिकँड आणि मल्टिप्लायर जर का आपण n मानलं, तर 2n-1 इज इक्वल टू नंबर ऑफ स्टेप्स। आता प्रत्येक स्टेपचं आन्सर आपण पार्ट्स मध्ये लिहितो, म्हणजे 2n-1 याचं जे उत्तर येणार आहे तेच उत्तर आपल्याला पार्ट्स, नंबर ऑफ पार्ट्स सुद्धा सांगेल। आता लक्षात घ्या, उदाहरण n आपण काय मानलेलं आहे, नंबर ऑफ डिजिट्स इन मल्टिप्लिकँड अँड मल्टिप्लायर। किती किती डिजिट्स आहेत एकूण, 2 डिजिट्स आहे। हा जो मल्टिप्लिकँड आहे 23, यामध्ये 2 डिजिट्स आहेत, आणि हा जो मल्टिप्लायर आहे त्यामध्ये सुद्धा 2 डिजिट्स आहे। म्हणजे या n च्या जागेवरती 2 ठेवा। 2 into 2 - 1 इज इक्वल टू 2 2 जा 4, 4 - 1 3। म्हणजे 3 स्टेप्स आपल्याला कराव्या लागणार, म्हणजे 3 पार्ट्स मध्ये आपल्याला उत्तर लिहावं लागणार। ठीक आहे, पहिला पॉइंट। दुसरा पॉइंट, आपण या मल्टिप्लिकेशनची सुरुवात लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट अशी सुद्धा करू शकतो। म्हणजे तुम्ही दोन्ही साइड कडनं सुरुवात करू शकता। मात्र या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात ही नेहमी राईट टू लेफ्ट अशीच करणार, आणि याला एक कारण आहे। ते कारण म्हणजे असं आहे की पहिल्यांदा आपण या मल्टिप्लिकेशनचा आन्सर पार्ट्स मध्ये लिहिणार आहोत, मात्र नंतर काही एक्झाम्पल्स झाल्यानंतर आपण डायरेक्ट आन्सर लिहिणार आहोत। म्हणजे 1 लाईन मध्ये आन्सर लिहिणार आहोत, सिंगल लाईन मध्ये आन्सर लिहिणार आहोत। तर सिंगल लाईन मध्ये ज्या वेळेला आन्सर लिहायचं असतं आपल्याला, तेव्हा आपल्याला राईट साइड कडनं सुरुवात करावी लागते। म्हणून आपण सुरुवातीपासूनच त्याची प्रॅक्टिस करूया। म्हणून आपण सुरुवात करणार राईट टू लेफ्ट। ठीक आहे, आता थोडंसं इमॅजिन करायचं आहे। काय इमॅजिन करायचं आहे, इमॅजिन करा की हा एक कॉलम आहे, हा एक कॉलम आहे। म्हणजे हे जे युनिट्स प्लेसेस आहेत ना, त्या एका कॉलम मध्ये आहे। म्हणजे मल्टिप्लिकँड मधले युनिट्स प्लेसेस आणि मल्टिप्लायर मधले युनिट्स प्लेसेस एका कॉलम मध्ये, बरोबर। आणि हाही एक कॉलम आहे, हाही एक कॉलम आहे। म्हणजे टेन्स प्लेसेस मधले जे डिजिट्स आहेत मल्टिप्लिकँड आणि मल्टिप्लायर मधले, ते या कॉलम मधले आहे। म्हणजे टेन्स प्लेसेस मधले डिजिट्स या कॉलम मध्ये। किती कॉलम्स आहेत एकूण, 1 आणि 2। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया। ऊर्ध्व तिर्यक भ्याम, ऊर्ध्व म्हणजे वर्टिकली आणि तिर्यक म्हणजे क्रॉसवाईज। ऊर्ध्व म्हणजे वर्टिकली आणि तिर्यक म्हणजे क्रॉसवाईज।
तर कसं मल्टिप्लिकेशन केलं जातं या सूत्राचा वापर करून राईट साइड कडनं सुरुवात करायची आहे. पहिला कॉलम नंबर 1, जेव्हा एकच कॉलम असतो त्यावेळेला ऊर्ध्व म्हणजे व्हर्टिकल मल्टिप्लिकेशन करायचं. जेव्हा 2 कॉलम्स असतात त्यावेळेला तिर्यक मल्टिप्लिकेशन करायचं. बस हे लक्षातच असू द्या, लक्षात ठेवा. जेव्हा सिंगल कॉलम असतो तेव्हा व्हर्टिकली मल्टिप्लिकेशन करायचं. जेव्हा 2 कॉलम्स असतात तेव्हा क्रॉसवाईज मल्टिप्लिकेशन करायचं. चला तर मग पहिला कॉलम आपण कन्सिडर करू. सिंगल कॉलम आहे म्हणून आपण करणार व्हर्टिकली, म्हणजे 3 × 6, 3 × 6. राईटमोस्ट पार्ट मध्ये 3 × 6 लिहा, कारण हा राईटमोस्ट कॉलम आहे म्हणून पार्ट करा, म्हणजे स्लॅश काढा. का स्लॅश काढतो आपण? कारण या पार्टला या पार्ट्स पासून सेपरेट करण्यासाठी, जे पार्ट्स आपण इथे लिहिणार आहोत त्या पार्ट्स पासून सेपरेट करण्यासाठी हा पार्ट लिहायचा आहे. ओके. त्यानंतर आता हा जो पहिला कॉलम आहे जिथून तुम्ही सुरुवात केलेली होती त्या कॉलमला हा दुसरा कॉलम जॉईन करा. आता किती कॉलम्स झालेले आहेत? 2 कॉलम्स. आणि आपला नियम काय? जेव्हा 2 कॉलम्स असतात त्यावेळेला मल्टिप्लिकेशन कसं करायचं? क्रॉसवाईज. म्हणून आता काय करणार आपण? 6 × 2 प्लस 4 × 3, म्हणजे 6 × 2 प्लस 4 × 3. बरोबर? 6 × 2 तुम्ही 2 × 6 पण करू शकता. 6 × 2 प्लस 4 × 3. आणि तो प्रॉडक्ट आणि त्यांची ऍडिशन आपण लिहिली या दुसऱ्या पार्टमध्ये. याला सुद्धा एक स्लॅश काढून सेपरेट करा. आता लक्षात घ्या मित्रांनो, एकूण किती कॉलम्स आहेत, एकूण किती डिजिट्स आहेत? 2 डिजिट्स आहेत. आणि या दुसऱ्या स्टेपमध्ये आपण ॲट ए टाइम एकाच वेळेला हे दोनही डिजिट्स कव्हर केले. बरोबर. आता वेळ आहे जिथून सुरुवात केली तो कॉलम सोडून देण्याची. दोनही कॉलम्स, दोनही डिजिट्स आपण एकाच वेळेला या सेकंड स्टेप मध्ये कव्हर केलेत ना. म्हणून आता वेळ आहे जिथून तुम्ही सुरुवात केली तो कॉलम सोडून देण्याची, एक्सक्लूड करण्याची. म्हणून याला एक्सक्लुजन फेज असंही म्हणतात. मग आता हा कॉलम जर का तुम्ही एक्सक्लूड केला, सोडून दिला, तर आता उरले किती कॉलम? एकच कॉलम, कारण 2च कॉलम होते. एकच कॉलम उरला. म्हणून आता या एकाच कॉलमला कन्सिडर करा. आणि 8वा पुन्हा नियम, जेव्हा एकच कॉलम असतो तेव्हा आपण कसं मल्टिप्लाय करतो? व्हर्टिकली. बरोबर ना. म्हणून या तिसऱ्या पार्ट मध्ये लिहा 4 × 2. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण 3 पार्ट्स मध्ये आन्सर लिहिलं. आणि याचे पार्ट 3 असणार हे अगोदरच आपण प्रेडिक्ट केलेलं होतं. कसं प्रेडिक्ट केलेलं होतं? या फॉर्म्युल्यामध्ये आपण n ची व्हॅल्यू टाकलेली होती. आणि n म्हणजे काय? n म्हणजे नंबर ऑफ डिजिट्स इन मल्टिप्लिकँट अँड मल्टिप्लायर. इथे किती आहेत डिजिट्स? 2 डिजिट्स आहेत गुणण्यामध्ये आणि 2 डिजिट्स आहेत गुणकामध्ये. म्हणून n च्या जागेवरती आपण 2 टाकलं, 2 टाकलं. आणि 2 × 2 4, 4 - 1 3, म्हणजे 3 उत्तर आलेलं होतं. 3 उत्तर काय आहे? नंबर ऑफ स्टेप्स, म्हणजेच काय? नंबर ऑफ पार्ट्स. कारण प्रत्येक स्टेपचं उत्तर आपण त्या पार्ट मध्ये लिहितो. म्हणून नंबर ऑफ स्टेप्स आणि नंबर ऑफ पार्ट्स हे दोन्ही सारखेच असतात. बरोबर आहे. ओके. आता पुढे याला सॉल्व्ह करूया. 4 × 2 8, 6 2 12 प्लस 4 3 12, 12 + 12 24. ठीक आहे. 3 6 18. पुढे आपण कॅल्क्युलेट केलं याला. आता पुढे काय करायचंय? आता पुढे याला बॅलन्स करायचंय. बॅलन्स करणं म्हणजे काय? लेफ्ट मोस्ट पार्ट, सगळ्यात डावीकडला पार्ट सोडून इतर सगळ्या राईट साइडेड पार्ट्स मध्ये आपण एकच डिजिट ठेवतो. एकच डिजिट ठेवतो म्हणजे कुठला डिजिट ठेवतो? युनिट्स प्लेस डिजिट त्या पार्ट मध्ये ठेवतो. म्हणजेच युनिट्स प्लेस डिजिट आपण आन्सर लाईन मध्ये लिहितो. आणि मग उर्वरित हायर प्लेसेस डिजिटचं काय? ते आपण त्याच्या लेफ्ट पार्ट मध्ये
कॅरी करतो किंवा पास करतो. आणि पास करणं म्हणजे ऍड करणं. बॅलन्सिंगची सुरुवात नेहमी करायची असते राईट टू लेफ्ट, राईट साइड कडनं करायची असते. चला तर मग राईट मोस्ट पार्ट पासून सुरुवात करूया. काय या राईट मोस्ट पार्ट? 18 आहे. 18 पैकी आपल्याला 8 आन्सर लाईन मध्ये लिहायचे आणि हा जो 10th प्लेस डिजिट आहे तो आपल्याला पास करायचा आहे या 18च्या लेफ्ट पार्ट मध्ये. तर पास करणं म्हणजे ऍड करणं, म्हणून हा 1 आपण ऍड करू. इथे आले 25. चला हा पार्ट बॅलन्स झाला. आता या पार्ट कडे या, सेकंड पार्ट मध्ये या. इथे सुद्धा 2 डिजिट्स आहेत, म्हणून आपण आन्सर लाईन मध्ये ठेवणार आहोत 5 युनिट्स प्लेस डिजिट 5 आणि 10th प्लेस डिजिट 2 आपण पास करणार आहोत. पास करणं म्हणजे ऍड करणं. 8 + 2 10. हा जो 10 आहे तो आपण जसाच्या तसा लिहितो, कारण लेफ्ट मोस्ट पार्ट मध्ये कितीही डिजिट असू शकतात. ओके, तर हे आपलं आन्सर आलेलं आहे. काय होतं आपलं मल्टिप्लिकेशन? 23 46. तर 23 × 46 इज इक्वल टू 1058. बीजांक पद्धतीने याला आपण चेक करणार आहोत. हा, तर बीजांक काढा 23चा. 23चा बीजांक 5. 46चा बीजांक किती? 4 + 6 10. 10 मधून 9 ड्रॉप करा 1 आणि 5 आणि 1 वरती हे मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन अप्लाय करा. इज इक्वल टू 1 आणि 8 निघून जातील, एक्सक्लूड होतील, कारण 1 + 8 9 होतात आणि 5 जसेच्या तसे लिहा. आता या दोन बीजांकावरती मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन अप्लाय करूया. 5 × 1 5 इज इक्वल टू 5. दोनही साइड्स इक्वल आहेत, म्हणून हे मल्टिप्लिकेशन करेक्ट आहे. ठीक आहे मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, प्लीज व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं लिहून घ्या. व्हिडिओ सुरू असताना जिथे कुठे तुम्हाला वाटेल की हा जो माझ्याकडनं सांगण्यात येणारा हा जो पॉइंट आहे तो इम्पॉर्टंट आहे, तत्काळ तुम्ही व्हिडिओ पॉज करा. स्टॉप करू नका, पॉज करा आणि तो इम्पॉर्टंट पॉइंट लिहून घ्या. हेही लिहून घ्या, कसे कसे डिजिट्स पास केलेले आहेत, कसे कसे ऍड केलेले आहे आणि आन्सर लाईन मध्ये कसं लिहिलेलं आहे, हे सगळं तुम्ही लिहून घ्या. ओके, पुढलं एक्झाम्पल पाहूया आपण. 87 × 53. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण प्रेडिक्ट करूया की किती स्टेप्स राहणार आहेत. काय फॉर्म्युला आहे तो? 2n - 1 हा तो फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला काय सांगणार आहे? पार्ट्स किंवा स्टेप्स. पार्ट्स किंवा स्टेप्स सांगणार आहे. तर n म्हणजे किती? नंबर ऑफ डिजिट्स इन मल्टिप्लिकँड अँड मल्टिप्लायर. म्हणून या n च्या ठिकाणी तुम्हाला काय टाकायचं आहे? नंबर ऑफ डिजिट्स इन मल्टिप्लायर अँड मल्टिप्लिकँड. किती डिजिट्स आहेत एकूण? 2 डिजिट्स आहेत मल्टिप्लिकँड अँड मल्टिप्लायर मध्ये, म्हणून इथे सुद्धा तुम्ही 2 टाका. -1 इज इक्वल टू 2 × 2 = 4 4 - 1 3. याचा अर्थ आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करत असताना 3 स्टेप्स मध्ये म्हणजे 3 पार्ट्स मध्ये आन्सर लिहायचंय. तर सुरुवात करूया आपण राईट साइड कडनं. हा आहे पहिला कॉलम आणि हा आहे दुसरा कॉलम. कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2 राईट साइड कडनं. लेफ्ट साइड कडनं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा हा असेल कॉलम नंबर 1 आणि हा असेल कॉलम नंबर 2. तर सुरुवात करूया आपण राईट साइड कडनं पहिल्या कॉलम पासून. जेव्हा एक कॉलम असतो तेव्हा आपण मल्टिप्लाय करतो व्हर्टिकली आणि जेव्हा 2 कॉलम्स असतात तेव्हा मल्टिप्लाय करतो क्रॉसवाईज. तर सिंगल कॉलम आहे म्हणून आपण करणार व्हर्टिकली. 7 × 3. सो 7 × 3 राईट मोस्ट पार्ट मध्ये लिहा, स्लॅश काढा आणि हा पार्ट सेपरेट करा. आता या पहिल्या कॉलमला दुसरा कॉलम जॉईन करायचा आहे. जॉईन केला तर एकूण आपल्याजवळ किती कॉलम होतील? 2 कॉलम्स होतील. ठीक आहे ना, 2 कॉलम्स होतील. आता 2 कॉलम्स ऍट ए टाइम करायचे. 2 कॉलम्स मधले डिजिट्स ऍट ए टाइम आपल्याला करायचे, एकाच वेळेला करायचे. तर कसे करायचे 2 कॉलम्स? जेव्हा आपण 2 कॉलम्सचं मल्टिप्लिकेशन करतो, 2 कॉलम्स मधल्या डिजिट्सचं मल्टिप्लिकेशन करतो, तेव्हा आपण करतो क्रॉसवाईज. म्हणजे क्रॉसवाईज कसं करणार? 3 × 8 3 × 8 + 5 × 7 5 × 7. करेक्ट आहे? ओके. त्यानंतर पार्ट करा, पुन्हा पार्ट करा. पार्ट केल्यानंतर काय आहे स्टेप नंबर 3? लक्षात घ्या,
या सेकंड स्टेप मध्ये आपण दोनही कॉलम्स, एकूण किती कॉलम्स होते नंबर्स मध्ये, या 2 कॉलम्स होते, दोनही कॉलम्स आपण सेकंड स्टेप मध्ये कंप्लीट केलेले आहे, ऍट ए टाइम ऑपरेट केलेले आहे. आता वेळ आहे ज्या कॉलम पासून सुरुवात केलेली आहे तो कॉलम एक्सक्लूड करण्याची, एक्सक्लूड करायचंय, सोडून द्यायचंय. आता उरले किती कॉलम्स, एकच कॉलम उरलेला आहे, म्हणजे दुसरा कॉलम. तर जेव्हा एकच कॉलम असतो त्यावेळेला पुन्हा आपण व्हर्टिकली करतो, बरोबर आहे. म्हणून इथे लिहा 8 into 5, बरोबर आहे. आता 3 पार्ट्स मध्ये आपण उत्तर लिहिलेलं आहे. आता या पार्ट्सला पुढे सोडवू, आपण कॅल्क्युलेट करू. 8 5 जा 40, 8 3 जा 24 प्लस 5 7 जा 35, 8 3 जा 24, 5 7 जा 35, 35 प्लस 20 55 प्लस 4 59. हे सगळं तुम्हाला करायचंय मेंटली, म्हणजे ओरली करायचंय, ठीक आहे. त्यानंतर 7 3 जा 21. ओके, तर आपण पुढे याला कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता 3 पार्ट्स मध्ये जे आन्सर लिहिलेलं आहे त्या 3 पार्ट्सला आपल्याला बॅलन्स करून शेवटचा आन्सर काढायचा आहे, शेवटचा आन्सर लिहायचा आहे. हा, ठीक आहे. तर सुरुवात करूया बॅलन्सिंगची आपण राईट साइड कडनं. बॅलन्सिंगची सुरुवात ही नेहमी राईट टू लेफ्ट करायची असते. चला तर मग सुरुवात करूया आपण राईट मोस्ट पार्ट कडनं. काय आहे राईट मोस्ट पार्ट? 21, म्हणजे 2 डिजिट्स. या 2 डिजिट्स पैकी युनिट्स प्लेस डिजिट आपल्याला रिटेन करायचा आहे, ठेवायचा आहे, म्हणजे आन्सर लाईन मध्ये लिहायचा आहे. आणि हा जो टेन्स प्लेस डिजिट 2 जो आहे तो पास करायचा आहे. पास करणं म्हणजे ऍड करणं. 59 मध्ये 2 ऍड करा 61. चला, हा पार्ट बॅलन्स झाला. आता या पार्ट कडे या. हा पार्ट आहे आता 61. लक्षात घ्या 59 नाही 61. हा जो 2 आहे तो ऍड केल्यानंतर येणार जे उत्तर आहे ती राहणार आहे या पार्टची व्हॅल्यू, ठीक आहे ना, 61. इथे सुद्धा 2 डिजिट्स, युनिट्स प्लेस डिजिट 1 ठेवा आणि हा जो 6 आहे तो पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं. 40 प्लस 6 46. 46 जसेच्या तसे लिहा, कारण लेफ्ट मोस्ट पार्ट मध्ये एकापेक्षा जास्त डिजिट्स असू शकतात, बरोबर आहे. तर आपलं शेवटचं उत्तर आलेलं आहे 4611. राईट. तर आपण बीजांक मेथडनी हे उत्तर चेक करून पाहू. 87 into 53, 87 into 53 is equal to 4611. बीजांक काढूया. 8 plus 7 15, 15 मधून 9 ड्रॉप करा 6, 6 आहे बीजांक 87 चा. 53 चा बीजांक 5 plus 3 8, 4 plus 6 10, 10 मधून 9 ड्रॉप करा 1, 1 plus 1 2, 2 plus 1 3. आता या 2 बीजांकावरती हे मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन अप्लाय करा. 6 8 जा 48, 48, 48. 48 चा बीजांक काढा. 4 plus 8 12, 12 मधून 9 ड्रॉप करा 3, 48 चा बीजांक 3. दोन्ही साइड्स इक्वल आहेत, दोन्ही साइड्स इक्वल आहेत, म्हणून हे आपलं उत्तर करेक्ट आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने 2 डिजिट्स असणाऱ्या नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं जातं. पुन्हा आपण एक उदाहरण पाहूया. थर्ड एक्झाम्पल. 67 into 94, 67 into 94. या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन आपण करणार. पण सगळ्यात पहिले किती स्टेप्स किंवा किती पार्ट्स राहणार हे आपण पहिले प्रेडिक्ट करूया. 2n-1 हा तो फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे? किती स्टेप्स राहणार किंवा किती पार्ट्स राहणार हे प्रेडिक्ट करण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. n काय आहे? कशाला आपण n मानलेलं आहे? नंबर ऑफ डिजिट्स इन मल्टिप्लिकँट आणि नंबर ऑफ डिजिट्स इन मल्टिप्लायर. किती आहेत? 2 2, प्रत्येकी 2 2. म्हणून या n च्या ठिकाणी तुम्हाला 2 ठेवायचं आहे. 2 into 2 minus 1 is equal to 3. 3 स्टेप्स किंवा 3 पार्ट्स राहणार. चला तर मग सुरुवात करूया. आपण राईट साइड कडनं सुरुवात करूया. राईट साइड कडनं सुरुवात करायची आहे आपल्याला. तर 2 कॉलम्स आहेत. हा पहिला कॉलम आणि हा दुसरा कॉलम. राईट साइड कडनं हा पहिला कॉलम आणि हा दुसरा कॉलम. सुरुवात करूया राईट साइड कडनं. कन्सिडर करा पहिला कॉलम.
आता जेव्हा एक कॉलम असतो त्यावेळेला आपण व्हर्टिकली करतो, म्हणजे 7 into 4. 7 into 4 पार्ट करा. आता दुसरा कॉलम या पहिल्या कॉलमला जॉईन करा. जेव्हा दोन कॉलम्स असतात तेव्हा आपण करतो क्रॉस वाईज. तर क्रॉस वाईज कसा करणार? क्रॉस वाईज 6 into 4, 6 into 4 प्लस 9 into 7, 9 into 7. पुन्हा पार्ट करा. आता जिथून सुरुवात केली होती तो कॉलम सोडून द्या, कारण या सेकंड स्टेप मध्ये या दोन नंबर्स मध्ये जितके कॉलम्स आहेत, जितके डिजिट्स आहेत, तेवढे आपण ऍट ए टाइम कव्हर केले, एकाच स्टेप मध्ये कव्हर केले. म्हणून आता तिसऱ्या स्टेप मध्ये हा पहिला कॉलम सोडून द्या. आता उरले किती कॉलम? एकच कॉलम उरला, कारण दोनच कॉलम होते. म्हणून या एकाच कॉलमला कन्सिडर करा. आपल्याला माहिती आहे जेव्हा एक कॉलम असतो तेव्हा आपण व्हर्टिकली करतो, म्हणून 9 into 6, 9 into 6. तर तीन पार्ट्स मध्ये आपण आन्सर लिहिलेलं आहे. आन्सर म्हणजे फायनल आन्सर नाही. आपण हे जे प्रॉडक्ट आहे, हे प्रॉडक्ट आहे, ॲडिशन ऑफ टू प्रॉडक्ट आहे आणि हा प्रॉडक्ट आहे. आपण तीन पार्ट्स मध्ये लिहिलेले आहेत. आता पुढे याला सॉल्व्ह करा. 9 6 जा 54, 9 सख 54, 6 4 जा 24 आणि 9 7 जा 63, 6 चौक 24 आणि 9 7 63. Now 24 plus 63, how much? 7 and 8. लक्षात घ्या मित्रांनो, जितकं चांगलं हे तुमचं कॅल्क्युलेशन असेल तितकं फास्ट आन्सर निघेल आणि हे प्रॅक्टिसनीच येणार. ठीक आहे. 24 plus 63 किती? 87. त्यानंतर 7 4 जा 28, 28. ओके, 28, 7 चौक 28. ओके, पुढे आता आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे. बॅलन्सिंगची सुरुवात ही नेहमी राईट साइड कडनं होते. तर राईट मोस्ट पार्ट दोन डिजिट्स आहे, या दोन पैकी युनिट्स प्लेस डिजिट 8 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि 2 जो आहे तो कॅरी करा, पास करा. 87 प्लस 2 89. हा पार्ट बॅलन्स झाला. या पार्ट कडे या. दोन डिजिट्स आहेत 89, 9 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि 8 पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं. ठीक आहे. 54 प्लस 8 62. आता लेफ्ट मोस्ट पार्ट जसाच्या तसा लिहा, कारण लेफ्ट मोस्ट पार्ट मध्ये कितीही डिजिट असले तरी चालतील. बरोबर आहे? ओके, तर आता हे फायनल आन्सर आपला आलेला आहे. दोन कुठले नंबर्स होते? 67 आणि 94. तर आपण बीजांक मेथडनी चेक करू. 67 into 94 is equal to 6298. बीजांक काढा. 67 चा बीजांक 6 plus 3 13, 13 मधून 9 ड्रॉप करा 4, 4 हा बीजांक आहे 67 चा. आता 94 चा बीजांक 9 एक्सक्लूड करा, 4 ॲज इट इज लिहा, इज इक्वल टू आन्सरचा बीजांक 9 एक्सक्लूड करा, 6 plus 2 8, 8 plus 8 16 म्हणजे 7. आता मल्टिप्लिकेशन या दोन बीजांकावरती ऑपरेट करा. 4 4 जा 16, 16 मधून 9 ड्रॉप करा 7 इज इक्वल टू 7. दोन्ही साइड कडले बीजांक सारखे, म्हणून आपलं हे उत्तर करेक्ट आहे. ओके, तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ऊर्ध्व तिर्यक भ्याम या सूत्राचा उपयोग करून मल्टिप्लिकेशन करतो. अतिशय इझी आणि अतिशय वेगवान पद्धत आहे स्पीड मल्टिप्लिकेशन. ही तुम्ही नेहमी वापरा, स्पेशली परीक्षांमध्ये, तुमच्या नेहमीच्या अभ्यासामध्ये, रफवर्क करत असताना ही पद्धत वापरायचीच. परफेक्ट आन्सर तुम्ही लिहू शकाल आणि फास्टेस्ट वे मध्ये, म्हणजे अतिशय वेगवान पद्धतीने तुम्ही आन्सर लिहू शकणार. आणि या सगळ्याची मदत तुम्हाला जास्ती मार्क्स मिळवण्यामध्ये होईल. कारण जे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायला 15-15 मिनिट लागायचे, ते एक्झाम्पल्स अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होऊ शकतात. कारण माझा नेहमीचा अनुभव आहे, मुलांना फॉर्म्युला माहिती असतो, सोल्युशनचं सेटअप कसं लिहायचं, म्हणजे फॉर्म्युलामध्ये कुठल्या व्हॅल्यूज टाकायच्या, काय करायचं, कसं करायचं, हे सगळं माहिती असतं. मात्र ऍक्च्युअल जेव्हा कॅल्क्युलेशन करण्याची वेळ येते तेव्हा त्यांना खूप वेळ लागतो. तर या पद्धती जर तेव्हा वापरण्यात आल्या तर ते आन्सर अतिशय फास्ट निघतं, फास्ट कॅल्क्युलेट होतं. तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की दिलेल्या दोन नंबर्समध्ये प्रत्येकी 3-3 डिजिट्स असतील तर त्याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं.